हे सगळं बारामतीच्या रोजंदारीवर काम करणारा हा सालगडी मनोज जरांगे, त्याला बारामतीतनं जे सांगणं येतं की या उमेदवाराच्या विरोधात आपल्याला उमेदवार द्यायचे, ह्याला पाडायचं, ह्याला निवडून आणायचं, हे सगळं त्यांच्याकडून लिस्ट आली की हा मनोज जरांगे बोलणार आहे गोरगरीब मराठा समाजाच्या युवकांना काहीतरी भलवायचं आणि तुम्हाला सत्तेत आणतो म्हणायचं. हे जरांगेची ही थेर आहे सगळी. हा जरांगे कुणाची सुपारी घेऊन काय करतो हे सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे. कुठे गेले ते कोल्हापूरचे गादीचे वारस संभाजी भोसले? आता का बरं मनोज जरांगेला एकटं सोडलं? तुम्हाला वाटाघाटी जमल्या नाही का? तर एकंदरीत लिस्ट करायची कोणती तरी, यांना तुम्हाला पाडतो म्हणायचं आणि मग ते उमेदवार हातापाया पडत मनोज जरांगेच्या इथे येणार आणि मोठं काहीतरी आर्थिक पॅकेज देणार. ही सगळी दुकानदारी या मनोज जरांगेने मांडलेली आहे आणि गोरगरीब मराठा समाजातील तरुण याला भुलतात ते. तर त्यांनी वेळीच सावध व्हावं. आणि मनोज जरांगे एक जरी उमेदवार स्वतःच्या जीवावर निवडून आणला ना, 10 लाख रुपये बक्षीस मंगेश सासानीकडून. त्याच्यामुळं हे सगळे जरांगेची ही थेर आणि ह्या धमक्या ह्या महाराष्ट्राला समजलेल्या आहेत. त्याची चिरफाड सगळ्यांनी केलेली आहे. त्यामुळं हे असलं थेर लवकरात लवकर बंद करा. आणि जो पण ज्या पण पक्षाचा उमेदवार मनोज जरांगेंना जर बॉन्ड लिहून देणारा असेल, ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी आमचा मनोज जरांगेला सपोर्ट आहे, तर त्या उमेदवारांची दखल जरांगेने जरी नाही घेतली तरी ओबीसीचा प्रत्येक जात घटकातला प्रत्येक मतदार घेणार म्हणजे घेणार. आणि मग तुमचा कसा कार्यक्रम करायचा आणि तुम्ही कसे निवडून येता ते आम्ही 100% बघणार आहोत. त्यामुळं आणि ह्या जरांगे म्हणतोय की मी तुमच्याकडून बॉन्ड घेणार. या जरांगेने कोणाला बॉन्ड लिहून दिलाय ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे. तर कोण त्या कठपुतली सारखं त्याला जरांगेला नाचवतंय हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे. हे सगळ्यांना समजतंय, कळतंय, पण वळत नाही. आणि जरांगेच्या ह्या असल्या दुकानदारीला भुलून मराठा समाजातील तरुण तिकडे जातात ते आणि त्यांचं भविष्य खराब करतात ते. त्यांनी वेळीच सावध व्हावं. जरांगेचे हे जे असले जे काही चाळे आहेत ते त्याला लखलाप. पण जर ओबीसी नेते ओबीसी उमेदवारांच्या वाटेला जरांगे तू गेला तर तुझं जे सगळं कच्च्या चिठ्ठा जे अंडी पिल्ली ती सगळे बाहेर काढणार. 9 दिवस आंतरवाली सराटीमध्ये मी उपोषण केलेलं आहे. तुला कुणाच्या सुपाऱ्या आल्या, दगडफेक कशी झाली हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेल. त्यामुळं ओबीसींच्या नादी लागायचं जरांगे सोडून द्या. तर मंडळी, हे होते ॲडव्होकेट मंगेश ससाने. ओबीसी आरक्षण बचाव समिती, त्याचबरोबर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामध्ये ज्यांनी सक्रिय असा सहभाग घेतला आणि आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला काउंटर करत त्यांनी आंतरवाली सराटी या गावामध्ये 9 दिवस उपोषण केलेलं आहे. त्याचबरोबर ते न्यायालयीन लढा देखील ओबीसी आरक्षणाच्या संदर्भाने लढत आहेत. आता मंगेश ससाने यांनी ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी त्यांनी जनतेला समाजाला सांगितलेल्या आहे त्यावरती मंगेश ससाने यांनी मोठा प्रहार केलाय. सगळ्यात अगोदर तर त्यांनी मनोज जरांगे बारामतीच्या रोजंदारीवर सालगडी म्हणून कामाला असल्याचं संबोधलंय. आता बारामतीच्या रोजंदारीवर सालगडी म्हणून कामाला आहे असं म्हणत असताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांचा अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे ते म्हणतात की बारामतीमधून सांगितल्यावरच मनोज जरांगे ठरवणार आहेत की कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं. म्हणजे ही जी काही भूमिका सध्या मनोज जरांगे पाटील घेत आहेत या भूमिकेमागे बारामतीमधनं सूत्र हलतात किंवा बारामतीमधनं सांगितलं जातं आहे की कुणाला निवडून आणायचं आहे आणि कुणाला पाडायचं आहे, असं त्यांचं या बोलण्यामधला रोख आपल्या लक्षात येतो.
पुढे ते असं म्हणतायत की कुठं गेलेत कोल्हापूरचे संभाजी भोसले आणि त्यांनी का सोडलं मनोज जरांगेला. तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संभाजी भोसले हे कोल्हापूरचे जे संभाजीराजे भोसले आहेत, त्यांनी मध्यंतरीच्या काळात खूप साऱ्या मिटिंगा घेतल्या, बैठका घेतल्या, त्यांच्यासोबत चर्चा केली. मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली. परंतु आता ते म्हणजेच संभाजी भोसले हे आता मनोज जरांगे यांच्यासोबत दिसत नाहीत. आणि याच गोष्टीचा आधार घेत किंवा याच गोष्टीचा उल्लेख करत मंगेश ससाने यांनी कुठे गेले ते कोल्हापूरचे संभाजी भोसले आणि का सोडलं जरांगेला हे विचारलेलं आहे. आता जरांगे पाडायच्या धमक्या देऊन उमेदवारांकडनं मोठं आर्थिक पॅकेज घेत आहेत असा देखील आरोप त्यांनी यावेळेस केला की जे प्रस्थापित आमदार आहेत किंवा प्रस्थापित नेते आहेत अशा नेत्यांना पाडण्याची धमकी मनोज जरांगे देत आहेत आणि त्यांच्याकडनं मोठं आर्थिक पॅकेज घेत आहेत असं मंगेश ससाने यांचा आरोप आहे. तर जरांगेंनी एक जरी उमेदवार निवडून आणला तर मंगेश ससाने 10 लाख बक्षीस देणार असं देखील मंगेश ससाने म्हणतात. अतिशय मोठा गौप्यस्फोट किंवा अतिशय मोठी घोषणा यावेळेस मंगेश ससाने यांनी केलेली आहे. मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार द्यायचे आहेत आणि ज्या ठिकाणी SC ST किंवा राखीव जागा आहेत त्या ठिकाणच्या उमेदवारांकडनं आपल्याला लिहून घ्यायचं आहे की तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भात आम्हाला मदत करा म्हणून, तरच त्या मतदारसंघातील जी काही संख्या आहे मराठा बांधवांची त्यांचे मतदान हे त्यांना मिळतील असं जाहीररित्या सांगितलेलं आहे. आणि याच गोष्टीला काउंटर करत मंगेश ससाने यांनी आता एक जरी उमेदवार निवडून आणला तर मंगेश ससानेंकडनं 10 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. आता मनोज जरांगे पाटील हे उमेदवार देणार का किंवा ते उमेदवार निवडून आणू शकतात का, या सगळ्या गोष्टींवर मंगेश ससाने यांनी खूप मोठ्या पद्धतीचं वक्तव्य हे आज या ठिकाणी केल्याचं आपण पाहिलेलं आहे. मंडळी, ज्या पद्धतीनं मंगेश ससाने हे म्हणतात की जे उमेदवार जरांगेला बॉन्ड लिहून देणार त्या उमेदवारांचा देखील आम्ही OBC म्हणून हिशोब घेणार आहोत. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उमेदवार देणार नाही आहेत अशा ठिकाणी ते तेथील उमेदवाराकडनं बॉन्ड लिहून घेणार आहेत. आणि हा बॉन्ड लिहून घेत असताना ज्या उमेदवाराने किंवा ज्या आमदाराने हा बॉन्ड लिहून दिलेला असेल त्या आमदाराच्या विरोधात आपण OBC म्हणून आवाज उठवणार असं मंगेश ससाने म्हणतात. तर या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मंगेश ससाने यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती हा हल्ला केलेला आहे, शाब्दिक हल्ला केलेला आहे. आणि या शाब्दिक हल्ल्यामध्ये आता मनोज जरांगे पाटील यांचं काय उत्तर येतं हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. त्या अगोदरच्या व्हिडिओत ते असं म्हणतात की फडणवीसांनी 17 नवीन जाती OBC मध्ये घातल्या असा गैरसमज मनोज जरांगे पसरवतो आहे. मनोज जरांगे मुद्दाम मराठा युवकांची माथे भडकवत आहे. या जाती आधीच महाराष्ट्राच्या OBCच्या लिस्टमध्ये होत्या, त्या आता फक्त केंद्रीय यादीत समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे असं पूर्ण ते या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात की ज्या 17 नवीन जाती OBC मध्ये घेतल्या त्या ऑलरेडी या यादीमध्ये होत्या आणि त्या आता केंद्रीय यादीत समाविष्ट करण्याचे शिफारस ही फडणवीसांनी केल्याचं यावेळेस मंगेश ससाने यांनी म्हटलेलं आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं मंगेश ससाने यांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्यावरती हा प्रहार केलेला आहे. मंगेश ससाने यांनी जाहीररित्या आपण 10 लाखाचं बक्षीस देणार असं देखील बोललेले आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा.